चंदू, ज्याला मी गावाहून माझ्या घरी कामासाठी घेऊन आले होते, तो सुरुवातीला अगदी सामान्य आणि साधारण होता. परंतु अचानक त्याच्या वागण्यात बदल झाला. माझ्या घरी मी आणि माझा 1 वर्षांचा मुलगा असे आम्ही दोघे होतो. मी जॉबवर जायचे तेव्हा चंदू माझ्या बाळाला सांभाळायचा आणि तो माझ्या घरीच राहायचा. मी माझ्या आयुष्यात एका मोठ्या फसवणुकीतून बाहेर पडत होते. माझ्यावर विश्वास ठेवायला लावून भविष्य दाखवून माझ्या भावनांशी खेळ करणाऱ्या व्यक्तीने अचानक मला सोडून दिलं होतं. जेव्हा मी त्याला भेटायला गेले तेव्हा मला समजलं की त्याचं जीवन आधीच वेगळ्या दिशेने चाललं होतं आणि मी फसवली गेले होते. या सगळ्यात माझा मुलगा माझ्यासाठी सर्वात मोठा आधार होता. त्याच्यासाठी मला मजबूत राहायचं होतं. माझ्या आईवडिलांनी मला पाठिंबा दिला नव्हता आणि मग त्या दिवसानंतर मी माझं जग स्वतः उभं करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी मी गावी गेले होते माझ्या आजोबांच्या 90व्या वाढदिवसासाठी. त्या भेटीने मला पुन्हा थोडी ताकद मिळाली, थोडा आधार मिळाला आणि माझ्या आयुष्यात पुढे काय करायचे ते ठरवण्याची हिंमत मिळाली. आजोबांची मी लहानपणापासून लाडकी होते. त्यांनी माझ्या आईबाबांप्रमाणे मला डावललं नव्हतं. आजोबांनी मला त्यांच्या वाढदिवसाचं निमंत्रण पाठवलं होतं आणि त्यामुळेच मी त्यांच्या गावी गेले होते. माझ्या बाळाला तिथे फक्त माझ्या आजोबांनी जवळ घेतलं होतं. अथर्व त्याच्या आजोबाजवळ खेळत असताना मला ऑफिसमधून फोन आला. फोनवर बोलत मी काही वेळ बाजूला गेले. जेव्हा मी परत आले तेव्हा माझा अथर्व आजोबांकडे नसून घरातील एका नोकराकडे होता. मी तेव्हा पाहिलं की अथर्व त्या नोकराजवळ चांगला खेळत होता. मी माझ्या बाळाला त्या नोकराच्या हातून घेतलं व तिथून जाऊ लागले. तेव्हा त्या नोकराने मला थांबवलं. तो म्हणाला, बाईसाहेब, मला थोडी मदत हवी आहे. तो म्हणाला, पैशाची मदत नको, मला काम हवं आहे. त्याने मला त्याचा परिचय दिला. तो म्हणाला की मी चंदू, मी या घरात गाई म्हशींचा गोठा स्वच्छ करण्याचं काम करत होतो. पण मोठे साहेब आता या गाई म्हशी विकायचं म्हणत आहेत. तुमच्याकडे काही काम असेल तर द्या, मला कामाची गरज आहे. माझे आईबाबाही मजुरी करतात, मला कामाची फार गरज आहे. मी तेव्हा त्याला म्हणाले, माझ्या बाळाला सांभाळण्याचं काम आहे, पण त्यासाठी तुला शहरात यावं लागेल. त्या कामाचे मी तुला 5,000 रुपये महिना देईन. चंदू माझ्यासोबत शहरात यायला तयार झाला. अथर्व त्याच्याकडे चांगला राहत होता आणि तेच पाहून मी चंदूला माझ्या घरी घेऊन आले. चंदू तेव्हापासून माझ्यासोबत माझ्या घरी राहू लागला होता. तो म्हणाला की दर 4 महिन्यांनंतर थोडे पैसे जमा झाले की मी माझ्या गावी जाईल. चंदू दिवसभर माझ्या बाळाला छान सांभाळायचा. तेवढंच काय, तो मला घरातील कामातही मदत करायचा. चंदूला घरी येऊन आता महिना झाला होता. या महिन्याभरात त्याने माझं मन जिंकलं होतं. त्याच्या काळजीमुळे माझ्या बाळाची तब्येतही छान झाली होती. मला त्रास देणारा अथर्व आता शहाणा झाला होता. तो चंदूच्या हातून व्यवस्थित जेवणही करायचा. चंदूला मी त्याची एक सेपरेट खोली दिली होती. एके दिवशी रात्री अथर्व फार रडू लागला. काही केला तो शांत होत नव्हता. बाळाच्या आवाजाने चंदू माझ्या खोलीत आला. त्याने अथर्वला माझ्या जवळून घेतलं. चंदू जवळ जाताच अथर्व शांत झाला होता. रात्र भरपूर झाली होती. अथर्व चंदूला सोडत नव्हता. मग तेव्हा मी चंदूला माझ्या खोलीतच झोपायला लावलं. सकाळी मी उठले तेव्हा अथर्व चंदूला बिलगून झोपला होता. त्या रात्रीपासून चंदू अथर्वसाठी माझ्या खोलीत झोपू लागला. चंदू आल्यापासून सगळं काही छान चाललं होतं. चंदूच्या कामावर खुश होऊन सुट्टीच्या दिवशी मी त्याला मॉलमध्ये घेऊन गेले. तिथे मी त्याला छान कपडे खरेदी करून दिले व सॅलूनमध्ये नेऊन मी त्याची न्यू हेअरस्टाईल बनवली होती. चंदू दिसायला चांगला होता, पण तो अगदी गबाळ्यासारखा राहत असे. त्या दिवशी मी त्याचा पूर्ण लुकच बदलला होता. त्याला असं हँडसम अंदाजात पाहून मी सुद्धा त्यावर विश्वास ठेवू शकत नव्हते. काल एका गोठ्यात काम करणारा साधारणसा नोकर एवढा हँडसम आणि स्मार्ट दिसू शकतो याची मी कल्पनाही केली नव्हती. मॉलमधून आम्ही घरी आलो. अथर्व येता येता झोपी गेला होता. मी अथर्वला खोलीत बेडवर टाकलं व मी बाहेर पाणी प्यायला जाऊ लागले. तोच चंदू माझ्यासाठी पाणी घेऊन आला. पाणी पिऊन मी ग्लास ठेवला. चंदू माझ्याकडे मगापासून एकटक बघत होता. मी हातातला ग्लास ठेवताच त्याने माझा हात हाती घेतला. त्याचं अचानक बदललेलं वागणं पाहून मी जरा हडबडले व डोळे मोठे करून त्याला बघू लागले. तेव्हा चंदू म्हणाला, बाईसाहेब, तुमच्यामुळे आज पहिल्यांदा मी स्वतःच्या प्रेमात पडलोय. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते आपल्याला जगता आलं पाहिजे. आज माझी कायापालट करून तुम्ही माझ्यावर फार उपकार केलेत. मी खरंच खूप छान दिसतोय. चंदूच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी खूप मोलाचा होता. त्याला खुश पाहून मीही खुश होते. दुसऱ्या दिवसापासून तो अगदी स्वच्छाने टापटीप राहू लागला होता. गावातील मुलगा म्हटल्यावर त्याची तब्येत चांगली होती. रोज तो घरातही बैठका काढायचा. त्याची उंचीही ठीकठाक होती. मी त्याला शिक्षणाबद्दल विचारलं होतं, पण तो म्हणाला, आता माझं शिक्षणावरून मन उठलंय.
रोज सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी मी माझ्या बाळाला भरपूर लाड करायचे. त्या दिवशीही मी तसंच करत होते. माझा मुलगा अथर्व चंदूच्या कडेवर होता. तो खेळात अचानक हलला आणि त्याच्या हालचालीत माझा चेहरा चंदूच्या गालाला हलके स्पर्शून गेला. मला ते खूपच अवघडल्यासारखं वाटलं. मी लगेच चंदूला माफी मागितली आणि ऑफिसला निघून गेले. संध्याकाळी घरी आले तेव्हा मला त्या सकाळच्या प्रसंगामुळे चंदूकडे नीट बघवत नव्हतं. मला अजूनही फारच संकोच वाटत होता, पण मला जाणवत होतं की हा सर्व प्रसंग अगदीच अनाहूत आणि नकळत घडलेला होता. रात्री चंदूने अथर्वला जेव घालून झोपी घातलं होतं. मग आम्ही दोघे जेवण करायला बसतो. जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत गेले. तिथे मी माझी मेडिसिन घेत होते. मला मायग्रेनचा त्रास होता, त्याचीच मेडिसिन मी घेत होते. औषधे घेऊनही माझं डोकं फार दुखत होतं. माझ्या खोलीत मी डोकं पकडून बसले होते. काही वेळाने चंदू खोलीत आला. मला असं बसलेलं पाहून त्याने काय झालं विचारलं. माझं डोकं दुखत असल्याचं चंदूला कळताच त्याने अगदी साध्या आणि घरगुती पद्धतीने माझ्या कपाळावर हलकी मालिश करायला सुरुवात केली. त्याच्या त्या साध्या काळजीमुळे मला बरं वाटू लागलं आणि थोड्याच वेळात मला झोपही लागली. त्या रात्री मला खूप शांत झोप मिळाली. दुसऱ्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये ट्रेडिशनल डेचं फंक्शन होतं. आज मी गुजराती लूक करणार होते. मी घागरा तर घातला होता, पण वरच्या स्कर्टचा नॉट जरा अवघड असल्याने मला तो जमत नव्हता. घरी इतर कोणी नसल्याने मी चंदूला फक्त मदत म्हणून खोलीत बोलावलं. मी त्याला स्कर्टचा नॉट व्यवस्थित बांधून दे म्हणून सांगितलं. त्याने नॉट नीट घट्ट करून दिला आणि माझी तयारी पूर्ण झाली. मी ऑफिसला निघायला लागले तेव्हा त्याने मला थांबवत बाळाचं काजळ आतून आणून दिलं. बाईसाहेब, हे घ्या अथर्वचं काजळ. आज थोडं काजळ लावा. आज तुम्ही खूप छान दिसत आहात, असं तो म्हणाला. त्याच्या या लहानशा काळजीने माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. त्या दिवशी संध्याकाळी मी घरी आले तेव्हा माझ्यासोबत माझी एक मैत्रीण आणि तिचा प्रियकरही आला होता. चंदूने आज छान स्वयंपाक बनवला होता. माझी मैत्रीण लीना 2-3 दिवस माझ्याच घरी थांबणार होती. पुढचे 3 दिवस ते जोडपे माझ्याच घरी होते. दुसऱ्या दिवशी रात्री चंदूने स्वयंपाक बनवला. चंदू लीना आणि तिच्या प्रियकराला जेवणासाठी बोलवायला त्यांच्या खोलीत गेला, पण ते दोघेही तिथे ड्रिंक करत होते. लीना खूप थकलेली होती म्हणून ती जेवण न करताच झोपी गेली. तिचा प्रियकर पवन मात्र आमच्यासोबत जेवायला बसला. जेवत असतानाच पवन अचानक म्हणाला, प्राची, तू लीनापेक्षा खूप सुंदर दिसतेस आज. त्याच्या या अनावश्यक बोलण्याने मला खूपच अस्वस्थ वाटलं. चंदूही पवनकडे रागाने पाहत होता, पण तो काही बोलला नाही. जेवण झाल्यावर पवन त्याच्या खोलीत निघून गेला. तो गेल्यावर चंदू मला म्हणाला, बाईसाहेब, तुमचे मित्र असे कसे बोलतात? मला त्यांचं बोलणं अजिबात आवडलं नाही. मी चंदूला शांतपणे पण ठाम स्वरात सांगितलं, चंदू, मी तुला घरातील माणसासारखं वागवते. याचा अर्थ असा नाही की तू माझ्या पाहुण्यांबद्दल टिप्पणी करावी. तुझं काम म्हणजे पाहुण्यांची सेवा करणं, बाकी मला काही शिकवू नकोस. हे बोलून मी माझ्या खोलीत गेले. जरी मी त्याला रागावलं होतं तरी काही वेळाने चंदू माझ्यासाठी पाणी घेऊन आला. मी औषध घेतलं आणि पाणी पिऊन झोपले. त्या रात्री मला वाटलं की चंदू आपल्या खोलीत झोपला असेल, पण सकाळी डोळा उघडताच मला जाणवलं तो माझ्या पलंगाच्या बाजूला झोपलेला होता. कदाचित औषधांचा परिणाम किंवा थकव्यात मी कधी झोपले कळलंच नव्हतं आणि तो कधी येऊन बसला तेही लक्षात नव्हतं. मी अजून नीट उठलेही नव्हते तेव्हाच माझ्यासमोर लीना उभी होती. तिने पवनला माझ्या समोर आणलं. त्याच्या हाताला मला तिची ओढणी बांधलेली दिसली. लीना म्हणाली, तुझ्या या गावठी नोकरने माझ्या प्रियकराचा हात मोडलाय. चंदू तर सारखा नाही म्हणून मान डोलवत होता. तो म्हणाला, बाईसाहेब, मी काहीही केलं नाहीये. रात्री पवनसाहेब नशेत होते तेव्हाच त्यांचा झोल गेला असेल व ते पडले असतील. चंदू उगाच पवनवर हात का उचलेल? लीना अजूनही नशेत होती असं मला वाटत होतं. चंदूने माझ्यासाठी त्या दोघांची माफी मागितली. लीना व पवन तेव्हाच तिथून निघून गेले. चंदू माझी माफी मागू लागला. मला माहीत होतं त्याने काही केलं नव्हतं. आज मी सुट्टी घेतली होती. बरेच दिवस झाले माझी धावपळ सुरू होती. आज जरा स्वतःला वेळ द्यावा म्हटलं. नाश्ता झाल्यावर मी पुन्हा एक तास झोप काढली. अथर्वही माझ्यासोबत झोपी गेला होता. उठल्यावर मला 1 कप कॉफी हवी होती. मी चंदूला कॉफी बनवण्यासाठी आवाज देत होते, पण त्याचा प्रतिसाद येत नव्हता. तो कुठे गेला असेल या विचाराने मी त्याच्या खोलीकडे गेले. त्याच्या खोलीत पोहोचताच दिसलं चंदू नुकताच आंघोळ करून बाहेर आला होता आणि तो स्वतःला व्यवस्थित तयार करत होता. त्याने अजून शर्ट घातला नव्हता, त्यामुळे मला पहिल्यांदाच जाणवलं की तो खूप मेहनत करणारा तंदुरुस्त मुलगा आहे. असं पाहून मला क्षणभर आश्चर्य वाटलं, कारण मी नेहमी त्याला साधा शांत स्वभावाचं समजत आले होते. मी उंबरठ्यावर उभी राहून हे सगळं पाहत राहिले.
कदाचित थकवा, तणाव किंवा मागच्या काही दिवसात घडलेल्या गोष्टी हे सगळं डोक्यात चालू असल्यामुळे मी तिथे काही क्षण न बोलता उभी राहिले. चंदूने मला पाहिलं आणि किंचित अवघडून म्हणाला, बाईसाहेब काही काम होतं का? त्याचा आवाज ऐकताच मी भानावर आले. मी म्हणाले, हो काम होतं. कॉफी बनवशील का माझ्यासाठी? चंदू मान डोलावून किचनमध्ये गेला. त्या दिवशी ऑफिस नव्हतं म्हणून मी विचार केला थोडं स्वतःचं स्किन केअर करून घ्यावं. मग मी माझ्या खोलीत वॅक्सिनचं सामान लावलं. वॅक्स करत असताना चुकून माझ्या हातून वॅक्स जरा जास्त गरम झालं आणि ते माझ्या पायाला लागताच तीव्र वेदना झाली. माझ्या तोंडून अचानक जोरात आवाज निघाला. तो आवाज ऐकताच चंदू काळजीने पळतच खोलीत आला. बाईसाहेब काय झालं? तो लिटरली घाबरून विचारत होता. मी पाय दाखवत म्हणाले, अरे माझ्याने वॅक्स जास्तच गरम झालं आणि मला भाजलं गेलं. तेव्हा त्याला माझी जास्त काळजी वाटू लागली. चंदूने शांतपणे परिस्थिती हाताळली. त्याने गरम वॅक्स नीट काढून टाकलं आणि जखमेवर क्रीम लावून दिली. त्याच्या मदतीमध्ये घरातील माणसासारख्या भावना होत्या. माझा त्रास बघून तो म्हणाला, तुम्ही हलू नका बाईसाहेब, मी आहे ना, तुम्ही जे सांगाल ते मी करतो. बाळाला मी हॉलमधल्या झोक्यात झोपवलंय. माझ्या बाळाची संपूर्ण जबाबदारी चंदू चोखपणे पार पाडत होता. त्याच्या जबाबदार वागण्याने मला दिलासा मिळाला. मी त्याला काही काम सांगितले आणि त्याने ते केलं नाही असं आजपर्यंत तर झालं नव्हतं. तेव्हाही खूप काळजीपूर्वक त्याने पार्लरच्या कामात माझी मदत केली. तेव्हा मी चेहऱ्यासाठी फेशियल करणार होते, पण हात दुखत असल्याने मला तेही जमत नव्हतं. चंदू म्हणाला, तुम्ही फक्त बसून राहा, मी मदत करतो. त्याने मला अगदी सौम्य, सैल रिलॅक्सेशन मसाज करून दिलं, ज्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचे जळजळ, ताण आणि दुखणे कमी झाले. माझा तो दिवस पूर्ण आरामात गेला. मला जाणवत होतं की चंदू घरातलं प्रत्येक काम इतक्या दक्षतेने सांभाळत होता की तो कुठल्याच जबाबदारीत मागे नव्हता. परंतु त्याच्या वागण्यातील ती शांत, निरीक्षण करणारी नजर आणि घरातील मागच्या काही दिवसात घडणाऱ्या घटना यामुळे मनात एक वेगळाच प्रश्न घोळत होता. चंदू जितका साधा दिसतो तितकाच तो काहीतरी लपवतोय का? आज रात्री मी चंदूला माझ्या खोलीत झोपण्यास नकार दिला. दिवसभर मी घराबाहेर असते, किमान रात्री तरी मला माझ्या बाळा अथर्वसोबत शांत वेळ घालवायचा अधिकार होता. चंदू घरातील मदतनीस म्हणून काम करत होता, पण हळूहळू तो प्रत्येक गोष्टीत सतत माझ्याजवळ असू लागला होता. ते मला योग्य वाटत नव्हते. म्हणून मी त्याला शांतपणे सांगितलं, चंदू आजपासून तू हॉलमध्ये झोप, मला अथर्वला वेळ द्यायचा आहे, तो आईची माया विसरत चाललाय. सुरुवातीला अथर्व काही दिवस चंदूशिवाय झोपायला रडायचा, कारण तो त्याच्याशी खूप मायाने वागत असे. पण नंतर हळूहळू सगळं नॉर्मल झालं आणि अथर्वही शांतपणे झोपू लागला. या सगळ्यात मला एक वेगळाच बदल जाणवू लागला होता. सकाळी उठल्यावर अंगभर विचित्र थकवा जाणवायचा, जणू रात्री माझी झोपच झाली नसावी असं काहीतरी. पाय हात दुखायचे, पाठीवर एक ओढल्यासारखं वाटायचं. मी एवढी थकते कशामुळे हा प्रश्न मला सतत त्रास देऊ लागला. काही दिवसांनी माझ्या अंगदुखीत इतकी वाढ झाली की बेडवरून उठणंही अवघड होऊ लागलं. कामावर लक्ष लागेनासं झालं. शेवटी मी ऑफिसमधून आठवड्याभराची रजा घेतली. थोडा आराम केला की ठीक होईल असं मी स्वतःलाच समजावत होते. या काळात पूर्ण वेळ अथर्व चंदूकडे असायचा. तो खूप काळजीपूर्वक त्याच्याकडे लक्ष देत असे, पण तरीही माझ्या मनात काहीतरी विचित्र शंकेचं सावट हळूहळू दाटू लागलं होतं. ते काय होतं हे मला अजून समजलं नव्हतं. त्या दिवशी मी कमरेला हात लावून शांत बसले होते. वेदना एवढी वाढली होती की ताट बसणंही कठीण झालं होतं. रात्री उशिरा चंदू पाणी घेऊन माझ्या खोलीत आला. माझ्या वेदनेची स्थिती पाहून तो म्हणाला, बाईसाहेब तुम्हाला खूप त्रास होतोय असं दिसतंय. जर हरकत नसेल तर मी तुमच्या पाठीला औषध लावून हलका मसाज करून देऊ का? कधी कधी त्यामुळे वेदना कमी होते. त्यावेळी दुखणं खूप वाढलं होतं, त्यामुळे मी त्याचा प्रस्ताव मान्य केला. परिसर शांत ठेवण्यासाठी आणि डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून मी खोलीतील मोठा लाईट बंद करून फक्त छोटा 0 बल्ब चालू ठेवला. थोड्या मंद प्रकाशात मला जरा बरं वाटत होतं. चंदूने नीटपणे औषध लावून मसाज करायला सुरुवात केली. काही वेळातच खरोखरच आराम मिळू लागला. वेदना थोडी थोडी कमी होत होती. मसाज करताना तो हळू आवाजात म्हणाला, बाईसाहेब तुम्हाला कधी अथर्वच्या बाबांची किंवा तुमच्या आयुष्याबद्दल जुन्या गोष्टींची आठवण येते का? तुम्ही एवढ्या जबाबदारीने सगळं सांभाळता, हे सगळं अवघड असेल ना? क्षणभर मी शांत झाले. त्याच्या प्रश्नाचं सरळ उत्तर माझ्याकडे नव्हतंच. मी फक्त म्हणाले, काही प्रश्नांची उत्तरं नसतात चंदू, ते तसंच राहू दे. मग तो काही न बोलता त्याचं काम करत राहिला. थोड्याच वेळात मला खूप हलकं वाटलं आणि त्या रात्री मी नीट झोपही घेतली. 2 दिवसांनी ती तारीख येणार होती, ज्या दिवशी मी माझ्या प्रियकराला पहिल्यांदा भेटले होते. तो दिवस अखेर उजाडला.
त्या दिवशी दिवसभर मी माझं मन कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त करण्याचा प्रयत्न केला होता, पण रात्रीच्या अंधारात मला माझ्या प्रियकराची आठवण जास्तच येत होती. आज तो माझ्यासोबत नसला तरी तो माझ्या बाळाचा बाप होता. अथर्वला पाहून रोज मला त्याची आठवण येत असे आणि आज मी माझ्या भावना लपवू शकले नाही. अथर्व माझ्या शेजारी शांत झोपला होता, पण मला माझ्या भावनांच्या गोंधळात त्याचं भानच राहिलं नव्हतं. त्या दिवशी मी माझी औषधं घेणेही विसरले होते. तेवढ्यात चंदू माझ्या खोलीत पाणी घेऊन आला. मला रडताना पाहून तो हळू आवाजात म्हणाला, बाईसाहेब आधी पाणी प्या, शांत व्हा. त्याने मला पाणी प्यायला दिलं आणि मग औषधेही दिली. माझ्या आवाजाने अथर्व हलकासा कुजबूज करू लागला. तो उठू नये म्हणून चंदूने अतिशय काळजीपूर्वक मला बाहेर नेऊन त्याच्या खोलीत बसवलं, जेणेकरून बाळाची झोप मोडू नये. तिथे पोहोचताच मी भावनांनी भारावून गेल्यामुळे चंदूच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या क्षणी मला फक्त कोणीतरी माझं मन शांत करावं अशी गरज वाटत होती. चंदू काहीही न बोलता बसला होता, फक्त माझे अश्रू पुसत होता. जणू परिस्थिती समजून तो फक्त आधार देत होता. चंदू, मला आज फार एकटं वाटतंय, मी कुजबुजून म्हटलं. तो हळू आवाजात म्हणाला, बाईसाहेब मी इथेच आहे. तुम्हाला शांत बसायचं असेल किंवा बोलायचं असेल तर बोला, मी ऐकतोय. त्याच्या बोलण्यात आदरही होता आणि काळजीही. मी डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून बसले आणि रडता रडता कधी झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी जाग आली तेव्हा मी एकटीच त्याच्या खोलीत होते. चंदूचा शर्ट खुर्चीवर ठेवलेला दिसला, पण चंदू स्वतः तिथे नव्हता. मी बाहेर आले तेव्हा समोरील दृश्य पाहून मी थबकले. चंदू अथर्वला दूध बिस्किट खाऊ घालत होता, तेही अतिशय प्रेमाने, जणू बाळ रडू नये म्हणून त्याने सकाळपासून संपूर्ण जबाबदारी उचलली होती. काही काळ मला माझ्या भावनांच्या गोंधळाने बाळाचा विसर पडला होता, पण चंदूने मात्र दोघांचीही काळजी घेतली होती. रात्री मानसिक थकव्याने माझी झोपही उशिरा झाली होती. दिवसभर चंदूने माझ्याशी नजरेला नजर मिळवली नाही, जणू तो आदराने एक सीमाही पाळत होता. त्याच दिवशी लीना मला भेटायला घरी आली आणि तिच्या येण्याने माझ्या आयुष्यातील गोंधळ आणखी एका वळणावर जाणार होता हे मला अजून जाणवत नव्हतं. लीना आज चंदूकडे बघतही नव्हती. तो तिला पाणी देऊन खोलीतून बाहेर गेला. त्यानंतर थोडा वेळ गप्पा गोष्टी करून लीना जायला निघाली. जाताना ती मला म्हणाली, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुझ्या सहाय्यकाला इथून काढून टाक. तो दिसतो तेवढा साधा नाहीये. मी तिचं बोलणं मनावर घेतलं नाही. रोजप्रमाणे रात्री जेवण झाल्यावर चंदूने मला पाण्याचा ग्लास माझ्या खोलीत आणून दिला. त्याने अथर्वला देखील झोपी घातलं होतं. अथर्व आज हॉलमध्ये झोपला होता आणि चंदू त्याच्यावर लक्ष ठेवत होता. मी माझ्या खोलीचा लाईट बंद करून झोपी गेले. काही वेळाने अथर्वचा आवाज मला ऐकू आला. त्याच्या आवाजाने मला जाग आल्यासारखं वाटलं. मी उठणार होते, पण तेव्हाच तो लगेच स्वतः शांत झाला. काही वेळाने मला खोलीचा दरवाजा हलण्याचा आवाज आला. मी बारीक नजरेने सगळं बघत होते. चंदू माझ्या खोलीत आला होता. त्याने माझ्याजवळ येऊन पाहिलं की मी झोपले आहे की नाही आणि नंतर त्याने माझा मोबाईल हातात घेतला. मग काय, मी पटकन खोलीतील लाईट सुरू केला. मला जाग पाहून तो थोडा दचकला. मी माझा मोबाईल परत घेतला आणि म्हणाले, चंदू हे सगळं काय चाललंय? तू यावेळी इथे काय करतोयस? काही नाही म्हणून त्याने तिथून निघण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी त्याला माझ्या आणि लीनामधील संभाषणाबद्दल सांगितलं आणि त्याला एक व्हिडिओही दाखवला, जो मला लीनाने दुपारी दाखवला होता, ज्यात चंदू पवनसोबत वाद घालताना दिसत होता. मी त्याला विचारलं की हे काय होतं? तू माझ्या अतिथींसोबत असं उद्धटपणे कसं काय वागलास? तेव्हा त्याने स्पष्ट केलं की पवन सरांचा उद्देश त्या रात्री चुकीचा होता. ते माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी त्यांच्याशी वरचढ बोललो होतो. या घरातील कामासोबतच इथल्या व्यक्तींची काळजी घेणंही माझं कर्तव्य आहे, कारण मी या घरातलं मीठ खाल्लंय. मी त्याची गोष्ट समजून घेतली, कारण पवनलाही मी जाणून होते. चंदूचं बोलणं ऐकून मी म्हणाले, ठीक आहे, मी तुझं बोलणं मान्य केलं, पण तू मला झोप येण्यासाठी ते औषध का देत होतास? आज मी तुला तुझ्या हातून पाण्यात ते टाकताना पाहिलंय. हे सगळं न सांगता तू असं का करत होतास? मला जे काही कळलंय त्यामुळे मला वाटलं तू काहीतरी चुकीचं करतो आहेस. आता हे सगळं स्पष्ट करून सांग आणि मग कायमचा शांतपणे गावी निघून जा. मी एवढं म्हणताच चंदू शांतपणे बोलू लागला. बाईसाहेब, तुम्ही समजत आहात तसं काहीही घडलं नाही. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणूनच मी तुमच्या पाण्यात झोप येण्याचं औषध घातलं होतं, जेणेकरून तुम्हाला विश्रांती मिळेल. कालही तुम्ही माझ्याजवळ आल्यावर तुम्हाला लगेच झोप लागली, एवढंच झालं. तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला रात्री फोनवर बोलताना पाहिलं होतं. तुमच्या बोलण्यातून मला कळलं की तुम्ही तुमच्या पूर्वीच्या ओळखीच्या व्यक्तीला पुन्हा भेटणार होतात आणि ती भेट इथे घरातच ठरली होती. त्या व्यक्तीबद्दल मला काही गोष्टी माहिती झाल्या होत्या आणि मला वाटलं की तो तुम्हाला पुन्हा त्रास देईल. चंदूचं बोलणं ऐकून मी थोडं गप्पच झाले.
तो पुढे म्हणाला, मी तुमच्यावर कोणताही धोका किंवा वाईट प्रसंग येऊ नये म्हणूनच तुम्हाला झोप येईल असं औषध देत होतो, जेणेकरून तुम्ही त्या व्यक्तीला भेटायलाच जाणार नाही. माझा हेतू चुकीचा नव्हता. फक्त तुम्ही सुरक्षित राहावं एवढंच मला वाटत होतं. तुम्ही अथर्वच्या बाबांना भेटणार होतात ना, पण तो तुमच्याशी खोटं बोललाय. तुमच्या बाळाला तुमच्यापासून घेण्यासाठी तो तुमच्या जवळ येतोय. त्याने त्याच्या पहिल्या बायकोला डिवोर्स दिला नाहीये. तो तुमच्याशी खोटं बोलतोय. चंदूच्या तोंडून ती सगळी माहिती ऐकून मी गोंधळले. मी आश्चर्यचकित होऊन त्याला म्हणाले की तू आहेस तरी कोण? एवढी सगळी माहिती तू कशी मिळवलीस? तेव्हा तो हसला आणि म्हणाला, तुमच्या आजोबांनी मला तुमचा फोटो दाखवला होता. तुम्हाला बघताच मला वाटलं की मला तुमच्याजवळ राहायचं आहे आणि तुम्हाला सुरक्षित ठेवायचं आहे. माझ्या आजोबांनी त्याचं मन पाहिलं आणि त्याला एक संधी दिली. त्याने सांगितलं की त्याचा हेतू फक्त मदत आणि सुरक्षितता ठेवण्याचा होता आणि त्याने आमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रत्येक पावलावर काळजी घेतली. चंदू 25 वर्षांचा होता, नोकरीत सक्षम आणि त्याचा ध्यास फक्त आमच्या भल्यासाठी होता. त्याने माझ्या आयुष्यातील प्रत्येक धोक्याला तोंड दिलं, माझ्या बाळाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आणि आमच्यातील विश्वास आणि प्रेम वाढवलं. आज मी चेतन उर्फ चंदूसोबत खूप समाधानी आहे. आमच्या जीवनात आता फक्त प्रेम, विश्वास आणि आनंद आहे. चंदूसारखा व्यक्ती मला मिळाल्यामुळे माझं जीवन समृद्ध झालं आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळालं. मंडळी, खरं प्रेम आणि विश्वास हेच आपल्याला कठीण परिस्थितीत उभं राहायला शिकवतात. जे खरं आहे ते आपल्याला सुरक्षित ठेवतं आणि जीवनात खरा विजय फक्त प्रेम, धैर्य आणि समजूतदारपणातूनच मिळतो. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.